श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांची सेवा करत असताना स्वामींची साथ जेव्हा एखाद्या भक्ताला भेटते ना, तेव्हा त्याच्या आयुष्यात स्वामींचा चमत्कार होतो. स्वामी साक्षात आपल्या भक्ताच्या सेवेसाठी हजर राहतात. खूप मोठे स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अशक्य गोष्टी शक्य होत असतात. जबरदस्त अनुभव देखील येत असतात. जिथं सर्व काही संपतं ना, तिथून पुढे स्वामींची लीला ही सुरू होत असते. त्याच्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत आहे की स्वामी हे आपल्या भक्तासाठी एका हाकेमध्ये धावून येत असतात. जेव्हा एखाद्या भक्ताने स्वामींना सांगितलं की स्वामी मी सेवा करते आहे, तुम्ही देखील इथे या, तर लगेचच स्वामी त्या भक्ताच्या हाकेला जणू काही एखादी वाऱ्याची झुळूक किंवा फुलपाखरू सुद्धा बनवून तिथे स्वामी येत असतात. परंतु त्या भक्ताच्या हाकेला स्वामी येतात आणि त्या भक्ताला दाखवून देतात की मी इथं तुझ्या सेवेला आलो आहे, जसं तू हाक मारली. आणि जेव्हा स्वामी भक्तांच्या जवळ येतात ना, तर तेव्हा ते अद्भुत असे चमत्कार तयार होत असतात. आणि हेच स्वामींचे अनुभव आपल्या चॅनलवरती ज्या भक्ताने स्वामींच्या सानिध्यात राहून अनुभव घेतलेला आहे, तोच भक्त आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर करत असतो स्वभाषेमध्ये. त्यामुळे स्वामींचे जर सुंदर सुंदर अनुभव ऐकायचे असतील तर आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बेल आयकॉन बटनला देखील क्लिक करायचं आहे जर तुम्ही नवीन असाल तर. माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि स्वामींचा प्रत्येक अनुभव ऐकण्याची संधी देखील तुम्हाला भेटेल. त्यामुळे स्वामींचे जर तुम्हाला अनुभव ऐकायला आवडत असतील तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी भरपूर वेळा आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेले आहेत. तर त्या ताई या पुणे येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी पाठीमागं पण ताईचं मला कॉल केला. बोला ना ताई. हो केला होता. पुण्याहून बोलते मी. हां हां. मी नाही का तुम्हाला म्हणलं की नाही का माझ्या आईच्या 10वीच्या टायमाला पाऊस नाही पडला. हो 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 बोलली. मी फक्त तुम्हाला नाव नाही सांगणार कारण का माझे सावत्र भाऊन ती तसेच ना हडपसरला राहायला. हो 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 झाले. त्यामुळं आपल्याला नाव नाही सांगायचं. नाव केव्हा सांगणार आहे माझ्या जमिनीचं ज्यावेळेस होईल ना ताई तेव्हा नाव सांगणार आहे. पण अनुभव शेअर करा. अनुभव शेअर केल्यावर म्हणतात ना पुढला अनुभव येतात. बरं बरं. मग अनुभव शेअर करा मी तुम्हाला सांगते तसं. बरं बरं. मी सारखं तुमचा अनुभवच पाहत असते. आताही अनुभवच पाहते दिवसभर. सेवा करीत नाही. आताशी घरातलं काम आवरले. आता 1 पर्यंत सेवा नाही करीत. मग 4 वाजता सेवेला बसते. सकाळचं दिवाबत्ती हे करून आपलं पाठदर्शन बिर्शन स्वामींना चहा ठेवला की मग आपलं काम चालू होतं. स्वामींना म्हणायचं या चहा प्यायला स्वामी, चला लवकर लेक बोलवती चहा घ्या, मला काम लय आहे स्वामी, या पटकन आपण दोघं चहा घेऊ. असा अगरबत्ती दिवा लावला की मग कामाला सुरुवात होती. तर अनुभव शेअर करताय का? हो हो सांगा ना ते. बरं आता असं झालं की मग आता कसं आहे बघा आईच्या 10व्यामध्ये बिलकुल पाऊस नाही पडला. रात्रभर पाऊस होता. 8 महिने आई आजारी होती. घर छोटंसं म्हणलं पाहुणे येते पाऊस पडून नका देऊ स्वामी. एवढ्या दुःखामध्ये एक जपमाळ केली आणि स्वामींना प्रार्थना केली. पाऊस नाही आला. जिकडल्या तिकडं पाहुणी गेली आणि 2 वाजता पाऊस आला ताई. अरे वा. हा आणि नंतर असं झालं की मस्त संकट आहेत माझ्या मागं धावपळीत. आईने जे काय कवायना मुखासाठी माझ्या खाणं करून ठेवलं होतं पण ते पण मला खाणं करून नाही दिलं.
हो ना. खाऊन नाही दिलं. आणि तुम्हाला सांगितलं ना पाठीमागं हो, हो, हो. तुम्ही ते बोललाय सगळं. तुमच्या जमिनीविषयी. हा, तर सगळी लुचकानी केली तरी पण मी सगळं स्वामींना सोडलेलं आहे. हां, हां. आणि तुम्हाला सांगू का, असे अनुभव येतात की पहिला अनुभव स्वामी आले आणि म्हणले 3 वाजता झोपले होते आणि हां, डायरेक्ट आले. हां. म्हणले भिवू नको, मी तुझ्या पाठीशी येत. अशी वर टोपी, पांढरी कपडे, लंगूट गुंडाळलेला पांढरा आणि उच पुरा धिप्पाडच्या धिप्पाड. अरे आणि वाह! जणू काय दाराजवळ आले आणि म्हणतात भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, काळजी करू नको. असं म्हणताच मला स्वामी दिसले तर मी तडफडून दार उघडला. आमच्या इथं कमानी, त्या कमानीतून आत आले डायरेक्ट घराजवळ. हां, हां, हां. असं दुपारचा 3चा टाइम होता बघा. हां, हां. आणि मग मी लय डचकून जागे झाले आणि सगळ्यांना सांगायला लागले. अरे मग वाह! ती एक परिस्थिती आली मला. आणि हां, हां. त्याच्यानंतर काय झालं असं हं. की मी स्वामी आता मठामध्ये जाते. आपलं जसं मला काय नेता येईल. कधी कधी माझ्या पाकिटात ताई 10 रुपये पण नसतात तरी मी घाबरत नाही. हां, हां. 20 रुपये असलं, 10 रुपये असलं, 50 रुपये असलं, 500 रुपये असलं तरी मग मी मोडून काहीतरी पिवळं फळ स्वामींच्या तिथं नेते. अरे वाह! साखर, खडीसाखर, नारळ. आणि आता तर काय झालंय बघा, मला चैनच पडत नाही. एवढ्या 4-5 आठवडं काय झालंय, हां. स्वामी मला बुधवारीच लावित्यात हार आणायला आणि मी बुधवारीच हार आणून फ्रीजमध्ये ठेवते आणि गुरुवारी सकाळी मठात घेऊन जाते. अरे वाह! म्हणजे आणि आता कालच्या बघा गुरुपौर्णिमाला काय झालं, हं. मी हार आणला हां, घरून, आपला प्रसाद केला किळी टाकून आणि मठामध्ये गेले हां, आणि म्हणलं हे प्रसाद वाटा स्वामीं पुढं ठेवा. त्या हां. माणसाने माझा डबा स्वामीं पुढं ठेवला आणि माझा हार डायरेक्ट गुरुदत्ताला घातला. अरे वाह! म्हणजे ते एक लय मला प्रसन्न झालं. हां, हां, हां. आणि मग आल्याच्या नंतर लय मनाला समाधानी वाटली. मग दुसरा संकेत असा आला, आई वारल्याच्या नंतर ते स्वामी आले स्वप्नात. हां, तिसरा संकेत असा आला हां. की मला असंच म्हणजे माझ्या कामानिमित्त जायचं होतं. हं. संध्याकाळचा लय बारीक साप असा सुतुळीवाणी लांबलचक आमच्या घराकडे येतो. आणि हां. ते मुलगा म्हणतो साठी मामी साप आला, साप आला, म्हणजे नाही का. हां, हां, हां. म्हणजे आता मी बोलले तुम्हाला साठी मामी हे नका हे करू. हां, हां. बरं, हा, म्हणजे ते कळायला नको. बरं. हा, तर ते पोरग मला म्हणतंय. मी म्हणलं मला उद्या एक ठिकाणी जायचंय म्हणून स्वामींनी मला संकेत दिला. हां, हां. आणि ताई, ते घरापाशी आले, मी बाहेर गेले, मी पाहिलं आणि स्वामी वाकडी वाट करून ते बाजूला निघून गेलं ताई. हां, हां. अरे मी वाह! फक्त ते पाहिलं हां, आणि हां. ते बाजूला गेले. हं, हं. म्हणजे कशाच्या रूपात स्वामी. हो ना, हो ना. ते झालं. त्याच्यानंतर ताई परत एकदा मी अशी आहे ना, झोपले. हां, हां. बऱ्याच दिवसांनी, 2-2.5 महिन्यांनी मी झोपले. हां, हां. म्हणलं स्वामी जरा पोरगं त्रास देतंय. म्हणलं स्वामी काय करू, तुम्ही माझ्या मागं आहेत का नाही काय माहिती. आणि ताई ते पण आहे ना, असं काहीतरी 5-6 टाइम हं, हं. असं का स्वामी तरफडून आले आणि मला म्हणले का सारखी अशी म्हणती. मी हाये ना, तुला सांगितलं ना चिंता करू नको, मी हाये. अरे हाये वाह! म्हणताशे ना स्वामी उभे राहिले ना, असा करंट लागल्यावर आणि पार माझ्या काळजापर्यंत जाणवलं ना, हां, हां. अरे वाह! की असं लय तरफडून मी हे झाले. पण त्यावेळेस आहे ना सगळी बघी कपडे होते ताई. हां, हां. आणि डायरेक्ट असं जणू स्वामींनी मला स्पर्श जसा केला का ताई माझ्या हाताला, हां, हां. तसं डायरेक्ट मला करंट आल्यासारखं असं मी सगळं शरीर माझं ओढून खेचल्यावानी झालं. अरे वाह! हा, तो एक संकेत झाला बघा. आणि दुसरा संकेत बघा, परत असंच घरात जरा टेन्शन होतं. हां, हां. तुम्हाला तर सांगितलं या मुलाचंच टेन्शन आहे. हां, हां. घरात कसं टेन्शननी मग ताई परत संध्याकाळचं लय स्वामींपुढं मी आहे ना, हां. डोकं आपटलं. अरे म्हणलं बापरे! स्वामी का? तुम्ही माझ्या मग आहेत का नाही, मला हां, हां. चमत्कार दाखवा. हां, हां. आणि झोपले बघा ताई. हां. आणि सकाळच्या पारी माझे जावई लांब गेलते कोल्हापूरच्या तिकडं. ते माळकरी आहेत, इनकरी आहेत, अजून पायवारीला येतात बघा वाटेने. हां, हां. महिनाभर असते त्यांची वारी. हां, हां. आणि लय डोकं आपटलं, घरातलं काम आवरलं. दुसऱ्या दिवशी रविवार होता बघा. हां. सोनाजी कल्ल्या तिकडे, हिला वाटतं काम करीन, तिला वाटतं काम करीन. मी एवढं काम करून ताई भाजी हां. मंडईमधून बाजार आणला हां. आणि एकटीने साहेब बसले. सुनांना बळं बोलावलं तेव्हा माझ्याजवळ आल्या. हां. आणि ताई मला इतकं टेन्शन आलं, वर स्वामीन खाली मी डोकं आपटलं त्यांच्या पुढं. म्हणलं दाखवा की मला मार्ग, का झोपले का तुम्ही, का हं, माझी हं. परीक्षा पाहताय म्हणलं. नाही तर हां. मला एक बिअरची बाटली द्या आणून. म्हणलं मला राहायचंच नाही, मला कोण नाही जगात तुमच्याशिवाय. एवढा निश्चिंत तुमच्यावर विश्वास ठेवला म्हणलं आणि तुम्ही मला का असं केलं.
बापरे. ते झालं ताई. हा हा. लगेच 10 मिनिटात जावायचा फोन आला. हा तिकडे गेलते ते कोल्हापूरच्या तिकडे लांब. हा तर हा ते म्हणतात इथं आहे ना आपलं दत्त आहेत म्हणजे माझा मित्र आहे. हा नरसिंह सरस्वती दत्त आहेत तिथं जावा बरं तुम्ही आज कसल्या हालतमध्ये. हा हा. अरे वा. आमच्या बाजूलाच आहे लांब असं जवळपास गावात. तिथं हा जा म्हणले माझ्या मित्रांनी तुम्हाला आजच्या आज बोलावलं. हा हा एवढी पाठच दुखत होती ताई माझी 1.5 वर्ष तिथं गेले का मी हा आरतीला. मला असा 11 वाजता जावायचा फोन आला आणि मी इथून ताईच्या गावात गेले रिक्षाने. हा आणि 11:30ला आरती चालू असते ते नामस्मरण असतं. हा हा. मी तिथं 11:30ला पोचले ताई. 12:30 पर्यंत ते नामस्मरण ते सगळं झालं. हा. आणि ताई माहिती तर पाठणच राहून गेली. अरे वा. ते नरसिंह सरस्वती. मी म्हणलं स्वामी तुम्ही लावलंय हे तुम्हीच लावलंय. मी डोकं आपटलं आणि तुम्ही तासात चमत्कार दिला आणि माझी पाठण पार ढिल्ली झाली. आणि मग त्या मूर्तीकडे बघून मी रडते आणि त्यांना माझ्या गारानं गाते. म्हणलं तुम्ही जर मला सत्य असेल तर मला तुमच्या जागेवर दर्शनाला न्या. अरे वा. आणि मग ताई आहे ना मोरळला दर्शनाला लगेच आठवड्यात गेले मी. अरे वा वा. मोरळला ना तिथं नरसिंह सरस्वतीचं लय मोठं ठाण आहे बघा. ते धोत्रावाले महाराज समस्या सोडवतात. हा हा हा. अरे वा. मग तिथं गेले मी. हा. तिथं गेले तर जावायला घेऊन तिथं तिथं पण त्या मूर्तीपाशी लय रडले. म्हणलं माझं हे काम होऊ द्या. माझ्या मुलाचं म्हणजे काय काय ना त्याचा पोटी संतान होऊ द्या. माझा येल वाढू द्या. हा आणि तुम्ही सत्य असाल तर माझ्या जावायला आणि सुनाल तुमच्यापर्यंत येऊ द्या. आणि हा सगळं गाराने मी त्यांना सांगते आणि त्या मूर्तीच्या डोळ्यातून जणू पाणी पडतंय. आणि मी पण रडते. एक कडेला स्वामींचा फोटो आणि एक कडेला ते नरसिंह सरस्वतीचा फोटो. अरे वा. फोटो नाही मग संगीत ते आपलं साई संगीत मूर्ती आहे मोठी. हा हा आणि मग ताई दर्शन घेतलं आणि तिथून मी आले. हा. 2च आठवड्यात सुनाला आणि लेकाला तिकडे नेलं. अरे वा. तुम्ही चला म्हणला का तेच म्हणले आम्ही येतो. नाही मी म्हणले तिथं परभुणला. हा हा हा. स्वामींना बोलले तिथं स्वामींचा फोटो आहे. परभूला बोलले आणि लगेच 2 आठवड्याच्या आतमध्ये 9-10 दिवसातच जावयाने त्यांना काढलं आणि ती गेली दर्शनाला. अरे वा. हा गेल्याच्या नंतर ना मग हा मी काय केलं आमच्या इथून इलेक्शन होतं म्हणून गाड्या निघाल्या दर्शनाला हा अक्कलकोट आणि तुळजापूर. हा मी गेले सुनाला 6व्या दिवसाची नांदली आणि मी गेले तिकडे ताई. हा. आणि चोळाप्पाच्या वाड्यातले रडले स्वामींच्या गादीवर. अरे म्हणलं बाप. तुम्ही सत्य असन तर माझ्या मुलाचा दरवाजा उघडा. म्हणलं मला काय नाही लागत तुमच्याकडून. दरवाजा उघडा म्हणलं आणि माझं काम करा. मी 150 माणसाचं अन्नदान करणारे स्वामी. अरे वा. आणि ताई तिथं पाळणा होता. त्या पाळण्याचं दर्शन घेतलं चोळाप्पाच्या वाड्यामध्ये. हा हा. आणि पेढ ठेवलं आणि घरी आले ताई. परत सून झालीच नाही. 9वा महिना आहे. अरे वा. 9वा महिना आहे आता बघा. तिला 17-18 तारीख दिली. अरे वा वा. आणि त्याच्यानंतर तिथं ते बोलून आले ताई सून झाली नाही हे कळलं. आणि त्याच्यानंतर मग सेवा खूप वाढली माझी. नामस्मरण 3000, 2000, 3000 रोज आपली झेंडूची फुलं त्यांना मांडायची, दिवा लावायचा, अगरबत्ती करायची. हे निश्चय झाल्याशिवाय करमतच नाही. उठलं की पहिलं ते काम, मग घरातलं काम. मग ताई झालं असं की संध्याकाळचं परत असंच टेन्शन दिलं म्हणून परत संध्याकाळचं स्वामींपुढं डोकं आपटलं. लय डोकं आपटलं. म्हणलं कोण नाही जगात मला भाऊ ना बहीण ना कोण. आणि स्वामी तुम्ही एवढं माझ्या मागं असून मी अडाणी असून नामस्मरण करून घेता आणि मला ही परिस्थिती का नाही दाखवत तुम्ही. खरोखर तुम्ही आहेत का हो स्वामी. काय ओळखायचं मी. अशी बोलले आणि रोज 11 फुलं मांडीते ना ताई. सकाळची 11 फुलं मांडली की दुसऱ्या दिवशी उचलायची ती. दुसऱ्या दिवशी फुलंच गायब ताई. अरे वा. 11च्या 11 फुलं गायब. आता बापरे. कुणाला म्हणते काय चमत्कार झाला असून ग. फुलं अख्खी गायब. आपलं घर बारीक आहे ताई. 300 स्क्वेअर फूट मध्ये घर आहे माहिती. लय बारीक आहे. हा हा. आणि फुलं उंदरांनी नेली म्हणावं तर आतून बाहेरून प्लॅस्टर उंदीर नाही काय नाही. फुलं गेली कुठं. हो ना. आणि मैत्रिणीला सांगते फुलं सुनाला उंदीर घेतच सांगते. नाही ना हो ताई. हा फुलं उंदीर घेतच नाही ना. हा म्हणजे एक मनाची कल्पना हो. हा हा हा. कुठंच काय नाही. बरं 11 फुलं आहेत ती 1-2 आहे का खाली पडलं तर एखाद तरी दिसलं पाहिजे पसाऱ्यात. हो ना. कुठंच काय नाही ताई. हा आणि 2-3 जणीला म्हणले आणि 2 वाजता जेवायला बसल्यावर सुनाला म्हणते काय ग झालं असं. ती म्हणली काय नाही आई. स्वामींनी परिस्थिती दिली असं रात्री याच्या टेन्शनमुळे तुम्ही रडल्या गागल्या. हा हा. म्हणलं असं कसं चमत्कार. मी बोलले होते ना तुम्ही मागं आहेत का नाही मला चमत्कार द्या. हो हो. तर मग अशी मी बोलले जेवलो. ती गेली तिच्या रूम मध्ये मी झोपले माझ्या रूम मध्ये तिथंच खाली.
हां, हां. बराबर 4 वाजता आले बघा. अरे तीच वाह! टोपी, तेच कपडे पांढरी हां. आणि एका हातात एकच फुलं ना हातपार गुडघ्याच्या खाली. अरे वाह! आले डायरेक्ट आणि म्हणले, "काय फुलं फुलं करतीस गं दिवसभर? हां, हां. हां, तुला चमत्कार हवा होता ना? मग मी तुला चमत्कार दिलाय म्हणल्यावर तू ओळख ना, मी चमत्कार दिलाय तुला." आणि सगळी फुलं मी घेऊन गेले. हो की एक फुल तुझ्यासाठी आणले. आणि मी झोपले आणि हां, टपकून फुल माझ्या गालावर टाकलं ना हसले. म्हणले, हां. "जातो मी आता." अरे वाह! ताई. परत तर पडून जागी झाली ताई. हां, हां. आता तो चमत्कार झाला का दुसरा चमत्कार मग नंतर परत 1-2 महिन्यांनी आहे ना, असा चमत्कार आला ताई, की तुम्ही खरंच ना खूप भाग्यवान आहात ताई. हा ना ताई. आणि तुम्हाला सांगते ना मी माझ्या मागं कोण नाही ताई. आई गेली मला स्वामीची. आणि झालं असं ना ताई, हां. रोज अगरबत्ती लावायची. खाल्ल्या घरात मी एकटीच असते. आपल्या मनात चिंता, घोर, विचार सगळे स्वामींपुढं दर्शन घ्यायचं. जवळ जागी आहे तर दर्शन घ्यायचं आणि मग झोपायचं. हां, आणि हां. मग मनात चितल्या गोष्टी काही अगरबत्ती लावली, स्वामींचं दर्शन घेतलं आणि झोपले ताई. रोज हां. हाताने अशी ओढून घेते ना विभूती कॅरी बॅगमध्ये. हां, हां. ओढायला गेले हां. आणि त्याच्यावर ओम आला. अरे वाह! आता ओम आल्यावर पोरगी झोपली होती माझ्यापाशी. मला काय या मोठ्या मोबाईलचं एवढं जास्त नाही कळत. हां, हां. स्वामींसाठी घेतलाय हा मोबाईल. म्हणलं, "बाळा बाळा उठ गं." हे काय म्हणलं गं स्वामींचं आलंय. ओमच दिसतोय ना गं बाळा. ती हां. म्हणली, "हाय ओमच आहे." म्हणलं, "एक धक्का लागला माय." मी बराय गेले आणि मग पाहिलं खाली. हां, मग हां. तिने मोबाईलवर फोटो काढलाय बघा. हां, हां. अरे वाह! आणि पाठवा मग मला मग ताई. हां, पाठवते. काढला तो फोटो आणि नंतर मग परत ताई आहे ना, हं. दुसऱ्या आठवड्यात आता रोज सवय झाली आपलं उठलं की ते सगळं ओढून घ्यायची विभूती आणि फोटो ओल्या फडक्याने पुसून दुसरी फुलं मांडून अगरबत्ती दिवा करायचा आणि मग चहा केला की पहिलं स्वामींना चहा भरायचा आणि मग आपल्याला. मग पाण्याचा गल्लास ठेवायचं, चहा ठेवायचा. "बघा स्वामी या चहा प्यायला, पाणी घ्या, चहा घ्या." मग तेच पाणी मी पिते आणि मी चहा घेते मग. अरे वाह! अशी करते मी रोज. हां, हां. आणि मग दुसऱ्या आठवड्यात आहे ना ताई, नुसतं काय आलं माहिती आहे का त्याच्यावर? नुसतं हां. स्त्री शब्द आला. अरे वाह! मग तो पण असंच वडाय गेले आणि लगेच पाहिल्याबरोबर नातीला म्हणलं, "बाळा, हे बघ मागच्या आठवड्यात काय आलं? ओम आला ना आता बघ श्री दिसतोय का नाही ह्यो?" ती अरे म्हणली, वाह! "हाय, श्रीच दिसतोय." मग तो श्री पण फोटो काढून घेतला. अरे वाह, वाह! म्हणजे पहिलं ओम आणि नंतर श्री. श्री म्हणून आलं. ओम श्री. हां. मग ते पण फोटो काढून घेतलं, ती विभूती भरली ताई. हां, आणि मग झालं असं, की लय परेशानी घरामध्ये. हां. आणि सगळ्या आमची आडवी लाईन आहे आणि उभ्या लाईनीला पाणी. माझ्या आडव्या लाईनीला उन्हाळ्यात आता मध्ये मध्ये पाणीच आम्हाला लगेच जायचं आमच्या उभ्या लाईनीला. हां, हां. आडव्या लाईनीला आणि उभ्या लाईनीला पाणी राहायचं ताई. पाणी गेलं ना हां. माझं नुसतं आल्यावानी गेलं आणि गेलं आणि माझ्या मोठी टँकरची टाकी आहे. ताई त्यात टिपका पण नाही, संडासला पण पाणी नाही. अरे आणि बाप! पाणी संपलं त्याच दिवशी आणि त्याच दिवशी माझ्या नळाचं पाणी लगेचच गेलं. मग एक हौद पण नाही टाकीत पडला. हां, हां. आणि मला लय रडायला आलं. म्हणलं, "का स्वामी चौकून माझी परीक्षा बघता सांगा ना तुम्ही. हां, हां. सगळ्यांच्या नळाला पाणी चाललंय आणि मी काय पाप केलंय माझ्या उभ्या आडव्या लाईनीला पाणी नाही हो स्वामी. आता टँकर पण मिळेना." डायरेक्ट मी म्हणलं, "आवडून बांधायला पोरींना पाणी नाही स्वामी. काय चमत्कार करताय तुम्ही?" म्हणलं माझ्या मागं. हां, हो ना. सगळ्यांचं नळ बदा चाललेत आणि माझ्या घरात पाणी नाही म्हणलं आणि पोरींना सुट्ट्या आहेत म्हणलं स्वामी. हां, मला काय सांगू नका म्हणलं. मी जिंदगीला वैतागले. हां, मी आपलं अशी बोलले आणि हां, डायरेक्ट धुणं धुवायला बाथरूममध्ये गेले. हां, हां. कशी भरायची माही टाकी तुम्ही भरून द्या म्हणलं, मला काय माहित नाही. ती तुम्ही भरायची म्हणलं. तुम्ही माही सगळं करीत जा. तुम्हीच सगळं पाहणार आहे. मी कुठं काय पाहणार नाही. ही टाकी तुम्ही भरायची, मी भरायची. मला काय सांगू नका. मी हो चालले ना. कामाला म्हणलं. आणि माही साडी आणि परकर माही मी रोज धुते. सुनांना नाही देत मी. हां, आणि धुवायला बसले ताई. एक माझ्या शेजारीने जरा म्हणजे एवढी नाही चांगली, जरा खडूस आहे. हां, हां. तिने अचानक माझ्या पोराला आवाज दिला. "ये म्हणली, तुझ्या आईला म्हणावं टाकीत पाईप सोड, आमचं झालं पाणी." अरे वाह! तिने दिला ना पाईप. आणि दुसरी एक माझ्या पडेलून आहे, हां, तिची आहे ना धंद्याला टँकर चाललाय. हां. तिच्या भाऊजाईचं पाणी घेतलं होतं तिने. तिचं पाणी आणि तिच्या घरात बोर पण आहे. हां, पण हां. नळाचं चाललं तिने भाऊजाईचं आणि तिचं पाणी सोडलं का दोन्ही नळांचं. हां. तिने डायरेक्ट पाईप बाहेर आणलं आणि तिच्या भाऊजाईला म्हणशी आपलं मामीच्या टाकीमध्ये पाईप सोड. अरे वाह! तिने तिचा बी आणि तिच्या भाऊजाईचं बी दोन्ही पण पाईप सोडलं. आणि इकडून हिचा पाईप 3 पाईप झालं का. हां. आणि 1 तासाने माझा नळ चालू करते त्याचं बी 2दा पाणी चाललंय. अरे वाह! म्हणजे ताई आहे ना 2 तासात टाकी भरली.
घे पाणी पाहिजे एवढं घे. मी हा आहे का म्हणजे नाही सारखंच हा विचारते म्हटल्यानंतर घे हा पाणी. मग त्यांनी भरून दिली टाकी बघा स्वामींनी. अरे वा. ते एक अनुभव लय भारी आला. हा हा. आणि आता म्हणतात ना म्हणजे सोनं स्वप्नात आलेलं काहीतरी शुभ असतं म्हणतात. कोण हो म्हणतंय हो. नसतंय. पण तुम्हाला मी आता म्हणजे सांगते तुम्ही माझी बहीण म्हणून. हा हा. आपण स्वामीचे सेवेत आहे म्हणजे आपण एकामेरीला सल्ला देणार आहे. हा हा. तर परवा दिवशी सकाळचं आहे ना हा हा. पूजा बिजा केली, फुलं मांडली बिंडली आणि मी राहिलेली फुलं माझी रोज फ्रीजमध्ये असतात. आता आमच्या घरात सगळी सेवकरी आहेत फक्त मुलगा सोडून. हा हा. आम्ही वशाट बिशाट काय खात नाही. मुलगी 7वीला आहे ती रोज ती पण पूजा दर्शन घेऊन जाते. हा तर हा. ताई हा हा. असं झालं मी फुलं मांडली हा आणि ती दर्शन करून गेली. आणि हा. काल सकाळची गोष्ट आहे बघा. हा. काल सकाळी मी फुलं मांडलेली, परवा दिवशी फुलं मांडलेली, काल हम्म. सकाळी मी उचलायची फुलं. हम्म. तर पोरगी माझ्या आधी शाळेत गेलती. मी हा म्हणले या पोरीने कायला आज फुलं मांडल्यात, मला अजून पूजा करायची, फुलं हप्ताभर पुरत नाही. हा. हा अगरबत्ती लावती, तेलवत्ती ठीक आहे, पण आता मला परत पूजा करायची म्हणल्यावर ही फुलं परत वाया जाणार. हा हा. म्हणजे मी फुटू बिटू पुसल्याशिवाय पूजा केल्याशिवाय फुलं मांडत नाही. हो हा ना म्हणले मग. हिने कशी फुलं मांडल्यात. हा हा. बरोबर आहे असली मग. देवपूजा असली झाल्याशिवाय फुलं मांडतच नाहीत ना. हा मी शिळी फुलं काढते आणि मग ताजी मांडते. हो पण ना. ताई शिळी फुलं सुकातात. हो. मग कालचा चमत्कार तुम्हाला सांगते, मग मला तुम्ही प्रश्न सांगा कसा काय. हा. अहो ताई कालची फुलं एवढी टवटवीत ना, त्या फुलांमधून पाणी पडतंय अशी टवटवीत अख्खी फुलं माझी. अरे वा. अख्खी फुलं जणू आत्ता मांडल्यावानी. मला रात्री ध्यान नाही आलं. हम्म. सकाळी मी पुरीला ती जेव्हा डोकं टेकावलं का तेव्हा मला आठवण आली. म्हणलं बाळा काल तू फुलं मांडून गेलती का स्वामीन पुढं. हा म्हणली नाही आजी. अगं म्हणलं रोज फुलं मांडते मी, दुसऱ्या दिवशी सुकात्यात आणि हा. काल फुलं सगळी टवटवीत जणू फ्रीज मधली काढून मांडल्यात. नाही म्हणली आजी मी नाही फुलं मांडली. अगं म्हणलं अरे मग वा. ह्यो काय चमत्कार आहे, सगळी फुलं ताजी आहेत हे बघ म्हणलं फुल. कालचं फुलं म्हणलं मी बाजूलाच ठेवल्यात. अहो शिळ्या फुलांमध्ये ताजी फुलं टाकलेत तरी ती तशीच अजून टवटवीत. अरे वा. म्हणजे तो एक काय अनुभव आहे बघा ना. मग ती सुकात्यात फुलं आणि मग ही सुकलीच का नाही झाडाची तोडल्यावर कशी काय माहिती सगळी फुलं राहिली. अरे वा. अहो ताई, आता तुम्ही तसं म्हणताय, माझ्या पण बाबतीत मागच्या 5-6 दिवसात तसंच झालं होतं. मी हा मोगऱ्याची स्वामींना फुलं ठेवली होती हा आणि सर्व फुलं दुसऱ्या दिवशी सुकतात. सुकत्यात. हां आणि त्या दिवशी काय झालं, की कळी जी होती ना, ती कळी सुद्धा सुकली होती दुसऱ्या दिवशी आणि हा एकच फूल ना एकदम असं आत्ताच उमललेलं आहे, असं टवटवीत फूल होतं त्याच्यामध्ये आणि मग माझी मुलगी मला म्हणली, "अगं आई, हे बघ ना फुलं अजिबात सुद्धा हे झालं नाही, सुकलं हम्म. नाही. बाकीची सगळी फुलं सुकली आणि हेच फुल तसंच आहे." म्हणलं, "अगं हा स्वामींचा आशीर्वाद आहे." म्हणजे ते एक फूल ना अगदी झाडाचं तोडून तिथं ठेवल्यागत होतं. आणि आता हम्म. आपण म्हणू कळी आहे तर ती उमलली असेल. हा पण हा ती कळी पण सुकलेली होती दुसरी आणि हा म्हणजे आत फुलाच्या आतमध्ये छोटीशी कळी होती ना ती पण सुकलेली होती. पण हं. हे फूल आहे तसं टवटवीत होतं ताई. अहो मग मी आहे ना आमच्या इथं रविवारचा बाजार असतो ना. हां, हां. मी आणते आणि फ्रीजमध्ये ठेवते. आता फ्रीजमध्ये कसं केव्हा लाईट जाते केव्हा काय होतं त्यात पाणी उतरतच आहे. हो, हो. मग ती फुलं ताज्यावानी दिसतात ना मांडतानी. हो ना. पण ही काल मांडलेली फुलं सुकत्यात रोज उचलतानी. ती हां. फुलं जणू मीच मांडल्यात आता अशी फुलं दिसत होती ताई. थोडी नाही तिकडी 11च्या 11. अरे वाह! आणि मला वाटलं हे नातीने मांडून गेली उलट माझी इच्छा नाही झाली ती फुलं नाही का कॅरी बॅगमध्ये भराया. ती काय पोरी इडी आहे माझ्या उद्याचा दिवस झाला असता तर पूजा न करता फुलं मांडून गेली. आता मला उचलणंच भाग पडलं. मी हां, उचलली फुलं फुटू बिटू सगळं पुसून दिवाबत्ती केली. हां. पुन्हा परत 11 फुलं मांडली. म्हणून मी तिला विचारलं आज तर म्हणजे नाही आजी मी नाही मांडीत फुलं. मी फक्त डोकं टेकावते स्वामींपुढं जाते. अगं म्हणलं हां. बघ ना ही कालची फुलं सगळी अजून ताजी आहेत ताई ती. खालची अरे वाह! सुकलेली आहेत परवा दिवशी. पण हां. कालची फुलं उचललेली ती अजून पण तशीच आहेत. अरे वाह! मग ते एक फुल मी तिला दिलं. म्हणलं हां. मी कपाटात ठेवायला कपाट बंद करून स्वामींचा आशीर्वाद नाही ठेवायचा. मग आपण बंद करतोय सगळं म्हणलं. हो ना, हो ना. म्हणून तिच्याजवळ मी म्हणलं तुझ्या संरक्षणासाठी तुझ्याजवळ राहू दे. ती हो. पण नामस्मरण केल्याशिवाय झोपत नाही ताई. अरे वाह! छान आहे ना. त्या मुली आहेत ना आईला दिवस गेलेत ना ताई. हां, हां. आईच्या पोटाची पप्पी घेतल्याशिवाय दुई मुली बाहेर नाही पडत. अरे वाह! म्हणजे त्यांना लय आनंद झाला ताई. हां, हां. तुमच्या मला सुनेला स्वामी चरित्र सारामृत वाचायला लावत जा ताई. वाचिती ना ताई.
3 अध्याय आणि गणपती स्तोत्र पण म्हणायला लावायचं आणि येत नसेल ना ताई तर मोबाईलवर लावायचं आणि सुरुवातीला ऐकायचं. ऐकत ऐकत म्हटलं तरी चालेल. हळूहळू येईल म्हणायला पण. पण गणपती स्तोत्रामध्ये पण खूप ताकद आहे ताई. आता तिला आहे ना ताई हं. शिजर आहे तिचं पहिलं आणि त्याच्या आधीचं नॉर्मल आहे. आता पण शिजरच सांगितलेलं आहे. हो, हो, हो. म्हणजे म्हणजे आता ते कसं आहे सांगावं नाही तुम्हाला. ते शिजरच करायला लागलो. म्हणजे हो, असं हो. नाही का. सिझरच करावं लागतं. पहिलं सिझर असलं ना, माझं पण सिझरच झालेलं आहे. त्याच्यामुळे आणि बाळ पण पाळलं ना त्यामुळं. हां, हां. फक्त आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करायची. हा तेच आहे ताई. आता की पोट दुखायला लागलं मी गेले ना हां. स्वामींचा मंत्र इकडं आणि तिचं तिकडं ते डिलिव्हरी. स्वामींना पूर्ण विश्वास फेकून दिलेला आहे. स्वामी करते ते. हो ना. स्वामींना हा सांगायचं, आता आहे ते आहे, पण आता जे आमच्या घरी नाही ते येऊ द्या. हा हा आणि आपली प्रार्थना करायची स्वामींना. आणि मी पण स्वामींच्या चरणी हीच हा प्रार्थना करते, की हा तुमची हा लवकरात लवकर इच्छा पूर्ण व्हावी ताई. हा आता ते बघा असं झालंय ताई. आणि हां. तुम्हाला सांगू का की फुलांचा अनुभव आला आणि दुपारची झोपल्यावर हं. मुलगी आली आणि म्हणती आई तुझा गंठण दे ना ग मला घालाय. अरे म्हणती लय आकुडे. हां, हां. म्हणलं अगं तू उची पुरी आहे तब्येत आहे माझा गंठण कसं काय तू लांब करणार. हां. म्हणली दे ना मी करते ना लांब मला दे ना घालाय तो. तर म्हणलं नको बाय आणि साई संगीत सोन्याचा गंठण माझ्या पुढं दिसतोय. अरे वाह! आणि नेते म्हणली. मी हसते म्हणती परत देईन वली मी तुझा नाही ठेवणार. दे मला घालाय. अरे वाह! ती म्हणलं मुलगी म्हणजे लक्ष्मी झाली ताई. हा म्हणलं ने बरं ठीक आहे म्हणलं ने. हां, हां. अशी करा झाली. हां, हां. अरे वाह! कसं आहे ताई स्वामींना विश्वास ठेवलेला आहे. स्वामी करते ते खरं. हो ना, हो ना. आता 6 महिना झाला ना ताई हां, डिलिव्हरी झाल्यावर. हां, मग हां. मी स्वामींना पेढे ठेवायला अक्कलकोटला जाणार आहे. हो ना. अरे वाह! आणि नवस बोलले ना ताई हां, तर मग वर्षभर जर थांबलं तर त्या हां. बाळाचा बर्थडे आणि तो नवस फेडला चालतं ना ताई. हो, हो. चालतं. म्हणजे कसं मी बोलले ना 150 माणसाचं अन्नदान करणार आहे मी. हां, हां. तर माझी इच्छा आहे नाही का त्याचा केक पण तिथंच कापायचा आणि नवस पण तवाच फेडायचा. हो, हो. चालेल, चालेल. आणि तुम्हाला एक विचारते की आता जर डिलिव्हरी झाली तर मी पूजा केली तर चालेल का स्वामींची. नाही, नाही. कशी हो चालणार सांगा? हा मग तेच तुम्हाला विचारते. 6 महिना नाही ना करायची. हो, नाही 6वा महिना नाही करायचा. आणि नामस्मरण केलं तर चालेल. हां, नामस्मरण लिखित जप केला तरी चालतो. असं हां. तोंडाने म्हटलं तरी चालतं. नाही मी काय करते ताई हां, मी अडाणी मोबाईल लावला ना हां. की वर मोबाईलवर नामस्मरण चालू खाली हाताने लिखाण चालू. हां, मग चालतं. तसं बी केलं तरी चालतं. माझं खाली लिखाण चालू असतं आणि वर आपलं तोंडाने म्हणते. माझ्या 11 वह्या भरल्यात ताई. अरे वाह! हा 11 वह्या भरल्यात पण मी त्या कुठं हे नाही केल्या म्हणलं अक्कलकोटलाच ठेवायच्या. हां, हां. अरे वाह! आणि मला काही शेतीवाडी नाही माझी विभूती लय भरपूर साचलेली आहे. हां. मुलीच्या शेतात टाकाय दिली तर चालन का. हो चालेल. नाहीतर अक्कलकोटला घेऊन गेल्यानंतर तिथं हा. ठेवा गं. मग जाऊ द्या मग तसं करते. मग हं. केव्हा जाईन तेव्हा आपलं देव बोलीन तेव्हा. हो, हो, हो. मी फोटोच्या मागच ठेवते ताई ती विभूती. हां, कारण हां. का की इकडे इकडे जायला नको कोणाचा वाईट हात लागायला नको. हो, म्हणून बरोबर. मी काय करते विभूती भरते आणि हां, स्वामींच्या फोटो मागच कॅरी बॅग ठेवत असते. हां, हां. बरोबर आहे ना काय पाप नाही ना. नाही, नाही. म्हणलं तुम्हाला विचारावं. नाही, नाही. तसं आणि काही नाही. मुलींच्या वह्या पुस्तक आहे खाली एक मोठा डावर कप्पा आहे ना हां, हां. तिथंच माझ्या एक कडेला वह्या आहेत. हं. आणि त्यांचं पिवळं आणि लाल वस्त्र त्यांना शुभ आहे ना आवडतं. हो, हो. तर त्या ज्या भरल्यात वह्या त्या लाल लाल फडक्यात बांधून ठेवलं. हां, हां, हां. बरोबर. आहे ना व्यवस्थित. हो, हो, हो. मग ह्या काही असा अनुभव आहे माझा. माझं पुढलं जे चितलेलं काम आहे तुमच्या आशीर्वादाने स्वामी समर्थ सेवेकऱ्यांना म्हणावं माझं जमिनीचं काम होऊ द्या. हो, हो. नाही मी सांगितलं ना ताई म्हणजे जे ऐकतील त्यांनी प्रत्येकाने प्रार्थना करा या ताईंची इच्छा पूर्ण होण्यासाठी. हा ना मला स्टे ऑर्डर मिळाला मला स्टे ऑर्डर मिळावा माय पुढलं काम व्हावा. नाव हं. नाही सांगणार. नाव नाही नाही. सांगितल्यावर नाव नकाच समोरच्याला काय सांगू. कळणार नाही ना हो ताई. हां. हो, हो, हो. नाही नाव नाही नका नाही सांगू तुम्ही. मग आता हे जरी आपण प्रश्न सोडला सगळा मोबाईलला हां, तरी समजा तुम्ही आणि मी तर हां. काय कळणार आहे नाव नसल्यावर. नाही, नाही. काही समजत नाही. आता हे आहे ना सोडा अनुभव आणि सुनाची डिलिव्हरी झाली ना मग एक अनुभव देईन मी बाळाचा. हो, हो. नक्कीच. हा चालेल ताई. ऐका ना मी तुमचं लय दिवसभरच बघत असते ताई. आता हे तुम्हाला मी सगळं सांगितलंय हे कधी ऐकाय भेटन ताई. 5-6 दिवस लागतील कारण पुढं पण अनुभव आहेत ताई.
हा ना. त्याच्यामुळे 5-6 दिवसांनी येईल की तुमचा अनुभव. 6 दिवसांनी मग आठवडा धरायचा आपण. हो चालेल. तुम्हाला कळत असेल ना आता हे अनुभव आता आजच्या ह्या घडीला जाणार आहेत. हो समजतं ना, कारण मीच इथून सोडते ना. हा ना. मग एक कॉल कर सांगा मला. का हो? मी दिवसभर हे पाहत असते मला पण पाहता येईल ना अनुभव म्हणून म्हणते. तुम्ही ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केलं ना आणि बेल आयकॉन बटन असतं घंटीसारखं, त्याला क्लिक केलं. अहो मी दर अनुभवाला तुमचं करते. ते लाईक असतं ताई, एकदा सबस्क्राईब करायचं असतं. एकदा सबस्क्राईब केलं ना की मग माझ्या चॅनलवरून मी इथून व्हिडिओ सोडला ना की लगेचच तुमच्याजवळ पहिल्यांदाच पोहोचतो. ते काळं चिन्ह आहे ना त्याला मी दाबलं की ते लाल होतं. ते लाल आणि होतं पण एक घंटीचं करते बघा. पण ते माझ्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब म्हणून लिहिलेलं असतं मोठ्या अक्षरात. तर ते त्याला करायचं का? त्याला केलं ना, कोणाकडून तरी घ्या तुम्ही करून आणि सबस्क्राईब. ते काळं चिन्ह असतं त्याला आपण बोट लावलं की ते लाल होतं. ते काय आहे? ते म्हणजे मला त्यांचा व्हिडिओ आवडला. असं आहे का? आवडला मी म्हणून. करीत असते रोज अहो. मग ते आवडल्याचं वेगळं असतं आणि सबस्क्राईब म्हणजे एक सभासद व्हायचं असतं चॅनलचं. मग मी सुनकून करून घेते ते. म्हणजे मी इथून कोणाचाही व्हिडिओ सोडला ना की लगेचच तुमच्या जवळ येणार. जे सभासद आहेत ना, येतात दिवसभर. म्हणजे सभासद आहेत ना चॅनलचे, त्यांच्याजवळ अगोदर व्हिडिओ जातो आणि मग चालतंय, बाकीच्यांजवळ जातो. बाळ बरं आहे का ताई तुमचं? हो छान आहे तुमच्या बाळ. बाळाचं सारखं ऐकायला मिळतं बरं का रडल्या गागलेला पाहतानी. हो ना. कोणतीच ताई अशी नाही की बाळाचं विचारत नाही. प्रत्येक नाही जण कसं आहे अनुभव सांगताना थोडंफार लहान बाळ आहे किरकिर करतं ना. हो. मग ते पहिलं तुमचा आवाज येतो मग बाळाचा येतो. काम नसं आवरलं. नाही चालूच आहे हे काम. काय दिवसभर आज तुम्हाला आपलं काम बघून ही सेवा आहे. हो, ही आपली दिलेली स्वामींनी सेवा आहे. जाऊ द्या. का स्वामींना माझं गरीबाचं रणकी मुलकीचं माझं प्रार्थना सांगा. माझं काम होऊ द्या. मी स्वतः तुमच्या जवळ येईन भेटाय बघा ताई. हो ना. फोनवर नाही बोलणार मी. स्वतः मी गरीब आहे ताई. गरीबाला जाणं असते ताई. लई परिस्थिती आहे माझी अवघडाची. एवढं माझं काम स्वामींना म्हणावं होऊ द्या. हो ताई. तुमच्या ठेवू का देखतच ताई? मगाशीच केली ना प्रार्थना स्वामींच्या समोर. मग ते फुलांचं शुभ आहे ना तुम्ही म्हणता तसं. हो. नाही चांगलं आहे आणि फोटो मला पाठवा म्हणजे मी व्हिडिओ ती ऐका ना ती फुलं कॅरी बॅग मध्ये भरल्यात तरी पण पाठवू का? म्हणजे त्या पहिला काढलेला नाही का? पहिलं नाही नाव काढला. सगळी फुलंच गेली होती पहिली. आणि कालची फुलाचा अनुभव जे होता का ते मी भरली मला फोटो काढता नाही येत. असं झालं. त्याचा हे केला ना म्हणजे काय म्हणा चुकली नव्हती तेव्हा फोटो काढला होता का? नाही ना हो. मला ती पोर गेली मग ते मला काही समजलं नाही. मला फोटो का नाही काढला? मला वाटलं तिनेच मांडले तर कसं काय करू? म्हणून तशीच मी भरली. असू द्या मग आता सुकली असतील ना ताई ते. आता मी रोजच्या रोज पाण्यात टाकते. आमची इथे येर येत आहे. की इटाळ्या संडाळाचा कुणाचा हात नाही लागावा. हो बरोबर. आम्ही जवळच राहतोय ना मी लगेच ते विहिरीमध्ये विसर्जन करते फुलांचं. पायंदळी नाही लावी. कसं आपण मनेभावाने स्वामींना ठेवतो आणि ते इथं तिथं पुडी ठेवायची इटाळ्या संडाळाचं कुणाचा हात लागात्यात. हो बरोबर. म्हणून साठी मी विहिरीत टाकीत असते. 2 दिवसांनी पाण्यातच अर्पण करायचं असतं ते. नाही मी आत्ताच मगाशी केली आणि मी फोटो का नाही काढला ताई सुनेनी काढला असता. पण ते नेमकं पुरीने ठेवल्यात का कालची हे मला पक्क कळलं नव्हतं ना. ते बोबाटा सकाळी कळला. ती म्हणली मी नाही ठेवली. मग ती कॅरी बॅग मध्ये भरली होती तरी पण ताजीच होती. मग मी सुनाला म्हणलं बाई एवढा मोठा अनुभव दिलाय तिने नाही ठेवली. मी याला पाण्यात विसर्जन करते आणि एक फुल त्या पुरीजवळ दिलं ठेवायला. माझ्या नाती पण आहे ताई अजिबात वशाट नाही काय नाही माळकरी आम्ही नित्य नियमाने सेवा करतात. ती एक 8 वर्षाची मुलगी आहे त्या मुलाची. ती सुद्धा आता बघा तिला ताप आलाय आणि उलट्या कालच्या धरून ना तर ताप यावा नाही म्हणून श्री स्वामी समर्थ म्हणती मला म्हणती माई उलटीच थांबली स्वामींचं नाव म्हणजे विश्वास लई अशी आहे तारा. त्याच विश्वासाने खरं होतं ताई. ना असं झालं बघा. चालतंय ताई मग ना 4-8 दिवसांनी डिलिव्हरी झाल्यावर मी तुम्हाला परत कॉल करीन हे करायला अनुभव तो स्वतःचा एकच अनुभव आपण शेअर करू. बरं. आणि आता हे करून टाका. हो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी पाठवलेल्या व्हिडिओचं लगेच नोटिफिकेशन तुमच्या जवळ येईल ताई. चालतंय. ठीक आहे ताई. ठेवू का?
श्री अनुभव स्वामी समर्थ. हा, करा शेअर बिंदास. आपण कुठं नाव सांगितले. हो हो चालेल. चला हा श्री हा, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.